श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना. बाहेर पा किती आभाळ आलेलं आहे. लवकरच पावसाळा सुरू होतो की काय असं वाटतंय आता. काल काका काही घरी आले नाही. कधी कधी त्यांना राहावं लागतं तिकडे, गाडी जर खाली झाली नाही तर. म्हणून मी माझ्यासाठीच एकटीला चहा केलेला आहे. चहा घेऊन अंगणात साठवलेल्या कचऱ्याचं मी पेटवून टाकते. ते कागद कचरा जो आपला असतो तो हा जमा करून घेते आणि 2-4 दिवसाचा एकत्र पेटवून टाकते. बाहेर टाकला तर ते जनावरं खातात ना, मग ते जनावरांच्या पोटात जातं पॉलिथिन, म्हणून मी ते बाहेर टाकत नाही. आजूबाजूला मोकळ्या परिसरात हे कागद पडलेले असले तर चांगले दिसत नाहीत. बाहेर थोडंसं वारा आहे ना, म्हणून माचीस पेटली पण विझून जाते पेटवता पेटवता. आता ही छान पेटली आहे, पण ह्याला इथेच थांबावं लागेल कारण की वारं सुटत आहे. हा कचरा पूर्ण पेटेपर्यंत इथे थांबावं लागेल आणि नंतरच इथून हलावं लागेल. कचरा हाता पूर्णपणे पेटलेला आहे. आता मी तुम्हाला माझी झाडं दाखवते कशी सुकलेली आहेत उन्हामुळे. हे गोकर्णाचं झाड बघा, वेल आहे हा गोकर्णाचा. फुलं आलेली आहेत पण छोटी फुलं आहेत आणि पानं सुकल्यासारखी झालेली आहेत त्याची. आणि हे झाड, हे फुलं पहा पांढरे, ह्याला 10 o'clockचे फुलं म्हणतात. ही पिवळी फुलं आहे, ह्याचे पानच खूप आले, त्याला फुलं कमीच आलेले आहेत. आणि ते गुलाबी रंगाचे असतात ना, त्याला पण कमी फुलं आहेत. मोगरा पण कमी फुलायला लागला आहे आता, उन्हामुळे कमी फुलं देतो. पण देवापुरती थोडी 2-4 फुलं निघून जातात माझ्यासाठी. गोकर्ण, 1-2 जास्वंद आणि ही बिट्टीची 1-2 फुलं अशी पूजेला होऊन जातात मला. गुलाबाच्या झाडाला 2 वेळा पाणी टाकते तेव्हापासनं हा चांगला फुटला आहे बघा. काल संध्याकाळच्या वेळेस खूप पाऊस आलेला. कपडे पटापटा बाहेरचे काढले आणि घरात आणून ठेवले. ते रात्री वाळत घालायची आठवणच नाही मला आणि आता ते तसेच राहिले. मी आता हे सगळे घरातच वाळत टाकून देते. सकाळी आभाळाची सावली होती तर म्हटलं चुलीवर 4 भाकरी टाकून घेते, म्हणजे संध्याकाळी होतील त्या मला. तर पाहिलं कीच ऊन पण पडलं इथं. मग म्हटलं जाऊ दे, संध्याकाळीच भाकरी करूया काका आल्यानंतर. पण संध्याकाळी मी भाकरी करायला बसले, 4 भाकरी झाल्या माझ्या आणि इतकं वारं सुटलं की सगळं उडायला लागलं, चुलीतला विस्त वगैरे. नशीब भाकरी तरी झाल्या होत्या माझ्या. मग भाजी मी घरात केली.